गरीबुआ. शवाघर. पांडूला हॉस्पिटलमध्ये मुर्दा घराबाहेर उभं राहण्याची आणि नोंद करण्याची नोकरी लागली होती. तसा पांडू हा बऱ्यापैकी शिकला होता आणि साधा सरळ मार्गी होता. उगाच कोणाच्याही मध्ये लुडबुड करण्याची त्याची वृत्ती नव्हती. आणि तसा पांडू धाडसीही नव्हता. पांडूचा आपल्या पोरीवर खूप जीव होता. गरीब असला तरी तळहाताच्या फोडावाणी जपायचा पोरीला. त्याची पोरगी 5 वर्षांची होती. जन्मजात तिच्या हृदयाला होल होते. 10 लाख रुपये ऑपरेशनचा खर्च डॉक्टरांनी सांगितला होता. 10,000 पगार पण कधीही न घेतलेला पांडू. त्याच्यासाठी 10 लाख म्हणजे अशक्य गोष्ट होती. 10 लाख जमवणे म्हणजे मुंगीने पाण्याने भरलेला ग्लास वाहून नेण्यासारखे होते. हे त्याला माहीत होतं. पण सशाबरोबर कासवाने शर्यत जिंकली होती ही कथा त्याला माहीत होती. आपले कर्म चांगले ठेवून तो रोज काम करत होता आणि देवावर सर्व सोडून दिवस रोज ढकलत होता. कामावर जाण्याची पहिली रात्र आली तसं त्याला थरथरायला लागलं. पण शांतपणे झोपलेल्या मुलीकडे बघून त्याने हिंमत बांधली आणि बायकोचा निरोप घेऊन तो कामावर आला. रात्रीचे हॉस्पिटल एकदम शांत आणि भकास वाटत होते. डॉक्टरनी त्याला त्याचे काम समजावून सांगितले आणि निघून गेले. पांडू आता स्टूलावर बसून राहिला. साधारणपणे त्याला तासभरात झोप आली. अचानक त्याला काठी आपटल्याचा आवाज आला. तसा तो खाडकन जागा झाला. भिंतीवर घड्याळ बघितलं तर 1 वाजला होता. थंडगार हवा लागत होती. नीरव शांतता आणि खिडकीच्या बाहेर पसरलेलं अंधाराचं साम्राज्य. तसा तो स्टूलावरून उठला आणि खिडकीपाशी थांबून बाहेर बघू लागला. त्याला अचानकच पाठीमागे काहीतरी जाणवलं. त्याने पाठीमागे बघितलं तर कोणीही दिसलं नाही. तो पुढे चालणार इतक्यात त्याला जाणवलं त्याची कोणीतरी कॉलर पकडली आहे. त्याने लगेच बघितलं तर शर्ट खिळ्याला अडकलं होतं. आता पांडूला भीती वाटू लागली होती. विचार करत असताना त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली. शवघरात त्याला हालचाल जाणवली. त्याने हिम्मत करून दरवाजा उघडला आणि आतमध्ये प्रवेश केला. सगळीकडे मृतदेह पडून होते. त्या शांततेमध्ये पंख्याचा आवाजही मोठ्याने ऐकू येत होता. पांडूला कोपऱ्यात कोणीतरी बसलेलं दिसलं. थोडे पुढे गेल्यावर तिथे एक स्त्री बसलेली दिसली. हे बघून पांडू ओरडणार तेवढ्यात ती बाई उठली आणि तिने शांत राहा म्हणून खुणावलं. पांडू घाबरून एका जागी स्तब्ध उभा राहिला. ती स्त्री पांडू जवळ आली आणि तिने सांगितलं की तिचा मुलगा ऍडमिट आहे आणि चुकून मी या ठिकाणी आली आहे. चला आपण बाहेर बोलू असे तिने सांगितल्याबरोबर पांडूच्या जीवात जीव आला आणि तो तिच्याबरोबर बाहेर आला. आता पांडूची भीती गेली होती. गप्पांच्या ओघात पांडूने आपली सर्व कहाणी तिला कथन केली. सर्व ऐकल्यावर त्या स्त्रीने हसून पांडूकडे पाहिले आणि सांगितले की मी 15 दिवसापूर्वी बाजूच्या सुनसान जागेत काही लोकांना एक बॅग काढताना बघितली. पण माझी हिंमत न झाल्यामुळे मी ती बॅग नाही काढली. एकदा तू बघून ये तिथे असं म्हणून तिने त्याला ते ठिकाण दाखवले आणि मुलाकडे जावे लागेल म्हणून निरोप घेऊन ती निघून गेली. थोड्या वेळाने सकाळ झाली. पांडूची ड्युटी संपली आणि तो जायला निघाला. तेवढ्यात तिथे डॉक्टर आले आणि त्यांनी विचारले कसे वाटले. तेव्हा पांडूने त्यांना सांगितले की एवढं काही नाही वाटलं. नंतर पांडूने सांगितलं की एक बाई इथे रात्री भेटली होती. तेव्हा डॉक्टरांचा चेहरा उतरला. डॉक्टरांनी त्याला केबिनमध्ये नेलं आणि फाईलमधील एक फोटो दाखवला. पांडूने तो फोटो चटकन ओळखला आणि कोण आहे म्हणून विचारलं. तेव्हा डॉक्टर म्हणाले की हा स्त्रीचा मुलगा इथे ऍडमिट होता पण तो वारला आणि त्या धक्क्याने तिचाही मृत्यू झाला. तेव्हापासून ती कधी कधी दिसते लोकांना आणि ज्याला दिसते तो नीट राहत नाही.
हे ऐकल्यावर पांडू चक्कर येऊन पडला. साधारणपणे 2 दिवसानंतर तो शुद्धीवर आला, पण त्याच्या मनातून ते काही जात नव्हतं. त्यांनी सर्व कहाणी आपल्या बायकोला कथन केली. सर्व ऐकल्यावर त्याच्या बायकोने सांगितलं की आपण त्या ठिकाणावर जाऊन बघू. ठरल्याप्रमाणे ते दोघे त्या ठिकाणी आले आणि तिथली जमीन खणू लागले. त्यांनी बघितलं तर तिथे खरंच एक बॅग होती. ती बॅग घेऊन ते घरी आले आणि बघितलं तर त्यामध्ये 25 लाख रुपये होते. ते पाहून त्या दोघांना अतिशय आनंद झाला. त्या पैशातून त्याने आपल्या मुलीचे ऑपरेशन केले. या घटनेला काही दिवस उलटून गेले आणि एके दिवशी रात्री ड्युटीवर असताना त्याला तीच बाई दिसली. त्याने त्या बाईला बघताच हात जोडले आणि वाकून नमस्कार केला. वर बघितले तर ती बाई कुठे गायब झाली होती आणि ती परत कोणालाच दिसली नाही. पांडूची मुलगी आज प्रसिद्ध डॉक्टर आहे आणि पांडू आजही त्या स्त्रीला देवच मानतो. प्रेम. अरुण आणि त्याची पत्नी शोभा ह्यांचे एकमेकांवर निस्सीम प्रेम होते. लग्नाला 2 वर्ष झाल्यावर पण ते तसूभरही कमी झाले नव्हते. असेच एके दिवशी त्या दोघांनी लॉंग ड्राईव्हवर जाण्याचा प्लॅन केला. फिरून परत येताना धोधो पाऊस चालू झाला. त्या पावसामुळे अरुणचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी एका झाडाला जाऊन धडकली. धडक एवढी जबरदस्त होती की ते दोघेही बेशुद्ध पडले. साधारण 2 दिवसांनी अरुणला शुद्ध आली. त्याने डोळे उघडले तर समोर सर्व नातेवाईक उभे होते. अरुणने आपल्या आईला विचारले की शोभा कुठे आहे. तेव्हा आईने सांगितले की शोभा घरी आहे. साधारणपणे 8 दिवसांनी अरुणला डिस्चार्ज मिळाला. तो आपल्या घरी आला पण शोभा त्याला दिसली नाही. त्याने शोभाला आवाज दिला पण तिने कोणताही प्रतिसाद दिला नाही. अचानक त्याची नजर समोरील भिंतीवर गेली तर त्याला त्या भिंतीवर शोभाचा हार घातलेला एक फोटो दिसला. तेव्हा त्याच्या आईने सांगितले की शोभा ही अपघात झाल्यानंतर ती त्याच दिवशी आपल्याला सोडून गेली. पण अरुणची आई पुढे बोलू लागली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा अपघात झाल्यानंतर शोभाने स्वतःच्या मोबाईलवरून ॲम्ब्युलन्सला कॉल केला आणि पोलिसांनाही कॉल करून अपघाताची जागा सांगितली आणि सोबत तुला वाचवण्याची विनंतीही केली. पण विस्मयाची गोष्ट अशी आहे की शोभाचा मृत्यू रात्री 9 वाजता झाला होता आणि तिने आम्हाला कॉल रात्री 10 वाजता केला होता. आता अरुणला कळून चुकले की आपला जीव वाचवण्यासाठी शोभाच्या आत्म्यानेच तो कॉल केला असणार. अरुणच्या डोळ्यात पाणी आले आणि तो तिथेच ग्लानी येऊन पडला. काही तासाने अरुणने डोळे उघडले तर त्याला शोभा ही जेवणाचे ताट घेऊन येताना दिसली. तिच्याकडे पाहून अरुण हसला आणि ते दोघेही एकमेकांचा हात धरून रूमच्या बाहेर आले. समोर बघितले तर बरेच लोक जमले होते आणि समोर अरुणचा मृतदेह होता. शोभाच्या अकल्पित जाण्याच्या धक्क्याने अरुणने पण जागीच जीव सोडला होता. दोघांनी पण अरुणच्या निर्जीव शरीराकडे एक कटाक्ष टाकला आणि ते दोघेही दूरच्या प्रवासाला निघाले, परत कधीही न येण्यासाठी. तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी बाकुलबुवाला मेल किंवा मेसेज करू शकता. चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा. चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा. दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा.